हे बघा, हे 5 HP सोलार पंप आहे। हे बघा, आपल्या रानामध्ये 5 HPचं एक कुसुम महावितरणद्वारे आपल्याला कुसुम ब या योजनेमधून आपल्याला हे भेटलेलं आहे। कुसुम ब गट या योजनेमधून आपल्याला हे भेटलेलं आहे मित्रांनो। हे बघा, हे 5 HPचं सोलार आहे। तर त्याची फिटिंग कशी आहे बघू शकता आपण। अशा प्रकारे याची फिटिंग आहे। तर इथं आपण अर्थिंग आहे इथं, आणि समोर हे लाइटिंग अरेस्टर आहे वरती, आणि त्यानंतर हे स्टार्टर आहे बघा। हे बघू शकता आपण, 5 HPचं स्टार्टर आहे। अशा प्रकारे खाली खोल खड्डा घेऊन आपण त्यामध्ये वाळू सिमेंट भरून ही अशी फिटिंग केलेली आहे। तर आपण बघूया हा पंप किती पाणी मारतोय। आणि हे आपले पिना काढलेले आहेत आपण याच्या। हे बघा, हे पिना आपण लावल्यानंतर आपण स्टार्ट करून बघू याला किती पाणी मारतंय काय। हे बघा, असं किती पाटे आहेत आपण बघूया। सगळ्या 5 HP मध्ये किती पाटे असतात तर तुम्हाला सांगतो मी। ह्या संपूर्ण पाट्या मित्रांनो 9 पाट्या आहेत या सर्व 5 HP पंपामध्ये। तर हा पंप किती पाणी मारतो याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। 5 HPचा पंप। तर चला तर मग बघूया। तर याचा हा 5 वर्षाचा इन्शुरन्स आहे। तर यासाठी फिटिंग करण्यासाठी आपल्याला 5 फूट खोल खड्डा घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर 20 टोपले वाळू तसेच सिमेंटच 1 गोणी सिमेंट आपण यासाठी आणलं होतं। तर हे बघा, इथं अर्थिंगचं पॉईंट आहे, इथं अर्थिंग घेतलेली आहे आपण। इथं लाइटिंग अरेस्टर तसेच याच्या प्लेटा। तर 9 प्लेट आहेत। 5 HPचा पंप किती पाणी मारतो आपण, चला तर मग आपण बघूया 5 HPचा पंप किती पाणी मारतो। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा 5 HPचा पंप पाणी मारत आहे। एवढं पाणी आपल्या 5 HPच्या पंप मारतो आहे मित्रांनो। अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ बघितला आपण। किंवा आपला सोलर पंप फिटिंग आहे तिथं। तर मित्रांनो, 5 HPचा पंप किती पाणी मारतो याबद्दल आपण आज माहिती पाहिलेली आहे। त्याची फिटिंग कशी झाली, काय साहित्य लागतं याबद्दल आपण आज माहिती पाहिलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।